काय आहे, एका 2 अंकी संख्येला 12 किंवा 14 ने भागल्यास 6 बाकी उरतात, तर त्या संख्येचा 6वा भाग म्हणजे किती? तर पहा, हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे परीक्षेमध्ये येतात. तर आता हा क्वेश्चन आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर पहा आपल्याला म्हणलेलं आहे एका 2 अंकी संख्येला 12 किंवा 14 ने भागल्यास बाकी 6 उरते. मग आणि त्या संख्येचा आपल्याला 6वा भाग विचारलेला आहे. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 12 आणि 14 यांचं लसावी काढायचं आहे आणि लसावी काढून त्यामध्ये जे बाकी उरतं म्हणलेलं आहे ते ॲड करायचं आहे, म्हणजे ती असणार आहे ती संख्या. मग पहा, बेस 12, बेत्रिक 6 आणि 3 1 3. लसावी कसं काढतो आपण, बेसती 14, 7 1 7. लसावी काढताना आपण काय करतो, कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर हे दोन्ही घेतो. मग आता इथं कॉमन आहे 2 गुणिले 7 इथे राहिलेलं आहे आणि इथे 2 गुणिले 3 आहे. मग आता पहा, बेसत्ती 14 गुणिले बेसख्खा बेत्रिक 6. मग 14 सख्खा किती येतं, 14 पंच 70, 14 सख्खा 84. म्हणजे त्यांचा लसावी आलेले 84. आणि आपण लसावी का काढलेली आहे, कारण पहा आपल्याला काय सांगितलं, संख्येला या दोन्ही संख्यांनी भागल्यास 6 बाकी उरते, म्हणजे हे आपल्याला मिळवायचं यामध्ये, या लसावीमध्ये. म्हणजेच ती संख्या कोणती आहे, तर ती संख्या आहे 90. आणि आपल्याला या संख्येचा 6वा भाग विचारलेला आहे. 6वा भाग म्हणजे काय करायचं, आपल्याला 6 भागायचं आहे. मग पहा, 6 1 6, 3 राहिले, 6 5 30, म्हणजे 6वा भाग किती आहे, 15. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 15, 4 नंबरचा पर्याय हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता, पदावलीवर आधारित प्रश्न आहे. पदावली सोडवताना आपल्याला भागोबेव या सूत्राचा वापर करायचा आहे. कंस असेल तर कंचे भागोबेव या सूत्राचा वापर करायचा आहे. तर पहा, इथे आधी आपल्याला काय करायचं आहे, भागाकार आणि त्यानंतर गुणाकार. तर पहा, आता हे आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. मग पहा, 100 भागिले 25 केल्यानंतर किती येतं उत्तर, 4. 25 चौक 100 वजा, आता पहा 6 त्रिक 18. मग पहा 50 अधिक 4 54 येतं, वजा 18 केल्यानंतर पहा उत्तर काय तर 14तून 8 गेले, 6 राहिले, हातचा 1, 5तून 2 गेले, 3 राहिले, म्हणजे 36 असणार आहे आपलं योग्य उत्तर. 2 नंबरचा पर्याय पहा बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न आता अशाच प्रकारचा एक प्रश्न आहे. यशजवळ 3 रंगाचे मणी आहेत, त्याच्याकडे हिरवे 2580 आहेत, त्याच्यापेक्षा 1200 लाल मणी जास्त आहेत. लाल मणी 1200 हिरव्यापेक्षा जास्त आहेत आणि लाल मण्यांपेक्षा 750 पिवळे मणी जास्त आहेत, तर त्याच्याकडे एकूण मणी किती आहेत. तर पहा, हा क्वेश्चन आता आपल्याला कन्फ्यूज करतो, परंतु आपण जर व्यवस्थित समजून घेतलं तर हे आपल्याला सोपं जाणार आहे. तर पहा, हिरवे मणी किती आहेत, 2580. मग 2580 पेक्षा लाल मणी किती जास्त आहेत, 1200. म्हणजे लाल मणी एकूण काढण्यासाठी या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 0 8 5 2 7 2 आणि 1 3, म्हणजे 3780 काय आहेत, लाल मणी. आणि याच्यापेक्षा 750 पिवळे मणी जास्त आहेत. मग यामध्ये मिळवायचं, या दोघांच्या बेरजेमध्ये काय करायचं आहे, 750 मिळवायचं, कारण हे लाल मणी आपण काढलेलं आहे. मग पहा, यांची बेरीज काय ते 0 8 आणि 5 13 3 हातचा 1, 7 आणि 7 14 आणि 1 15 5 हातचा 1, म्हणजे 4530. 4530. आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची, कारण एकूण मणी आपले विचारले. मग 5 0 8 आणि 8 16 17 18 19 9 हातचा 1, 5 आणि 5 10 आणि 8 18 8 हातचा 1 पुन्हा. तर पहा, 3 आणि 3 3 आणि 1 4 4 आणि 4 8 9 10, म्हणजे 10890 आहेत एकूण मणी. तर अशा प्रकारे पहा, आहे का पर्याय, हो 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, 60 व 90 या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो, तर अशा 2 अंकी संख्या किती आहेत. 60 आणि 90 या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो म्हणलेला आहे. मग पहा, 60 आणि हे 90 वेगवेगळे संख्या आहेत. तरी अशा पूर्ण भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या आपल्याला विचारलेत किती आहेत, म्हणजे याचे आपल्याला अवयव काढायचे आहेत. मग पहा, 60 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतं, 10च्या पाड्यामध्ये येतं. 60 90 देखील 10च्या पाड्यामध्ये येतं. त्यानंतर 20च्या पाड्यामध्ये 60 येतं, परंतु पहा ह्याच्या पाड्यामध्ये येतं का हे 90, नाही. 20च्या पाड्यामध्ये 90 येत नाही. 15 चौक 60, 15 5 15 तर 15 सख्खा 90, म्हणजे 15 देखील इथे येतं दोन्हीमध्ये. ही 2 अंकी संख्या झाले. त्यानंतर पहा, 30च्या पाड्यामध्ये 60 येतं, 30च्या पाड्यामध्ये 90 येतं. त्यानंतर पहा, आता 60च्या पाड्यामध्ये 60 येणार, 90च्या पाड्यामध्ये 90, 60च्या पाड्यामध्ये 90 येत नाही. म्हणजे अशा 2 अंकी संख्या किती आहेत एकूण, तर पहा 2 अंकी एकूण संख्या आहेत. तर पहा, अशा 2 अंकी एकूण संख्या किती आहेत, 3. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा, आता हा क्वेश्चन पहा विद्यार्थ्यांनो, अगदी ट्विस्टेड क्वेश्चन आहे हा.
7 मजुरांची 12 दिवसांची मजुरी 37,800 होते, तर 10 मजुरांची 5 दिवसाची मजुरी किती होईल? तर पहा विद्यार्थ्यांनो, या क्वेश्चनमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलं आहे ते समजून घेऊयात आधी. 7 मजुरांची 12 दिवसांची मजुरी दिलेली आहे. मग पहा किती आहे ती 37,800. किती दिवसाची मजुरी आहे ही? 12 दिवसाची. मग एका दिवसाची मजुरी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? भागिले 12 करावं लागेल. मग पहा 12 × 12, 12 × 36, एक राहिलं. 12 × 12, पुन्हा किती राहिले? 6. 12 × 5 = 60, 0 0, म्हणजे 7 मजुरांची एका दिवसाची मजुरी आहे 3150. मग पहा आपल्याला तर 10 मजुराची विचारली आहे. मग यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल? एका मजुराची एका दिवसाची मजुरी काढावं लागेल. मग 7 मजुरांची एका दिवसाची मजुरी इतकी आहे, तर एका मजुराची एका दिवसाची मजुरी काढण्यासाठी आपल्याला 3150 भागिले पुन्हा 7 करायचं आहे. मग पहा 7 7 चोक 28, 29 30, 31 3 राहिले, 7 5 35, 0 0, म्हणजे एका दिवसाची मजुरी, एका मजुराची एका दिवसाची मजुरी किती आली? ₹450. मग आता आपल्याला काढायचे 10 मजुरांची 5 दिवसाची मजुरी. मग काय करावं लागेल? 10 × 5 × 450 करायचं आहे. मग पहा 10 5 50 × 450, हे 2 0, 5 5 25 ला 5, हातचा 2, 5 चोक 20, 21 22, म्हणजेच किती आली मजुरी? पहा 22,500. मग पहा 22,500 कुठे आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, अचूक विधान कोणते म्हणलेले? विभाजकाने विभाज्याला सर्व पटीतील संख्यांना पूर्ण भाग जातो. विभाजकाने विभाज्याच्या सर्व पटीतील संख्यांना पूर्ण भाग जातो. अगदी बरोबर आहे हे वाक्य, अगदी बरोबर. पहिलंच वाक्य बरोबर आहे. 4ने ज्या संख्यांना पूर्ण भाग जातो त्यांना 8ने पूर्ण भाग जातो, हे तर चुकीचे आहे. कारण 4ची कसोटी काय? दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानातील अंकांना पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. आणि 8ची काय? शतक, दशक आणि एकक, 3 अंक इथे चेक करावे लागतात. विभाज्याला विभाजकाच्या सर्व अवयवांनी पूर्ण भाग जातो का? नाही, तर उलट झालं अर्थ. एकक स्थानी 9 असल्यास 3ने पूर्ण भाग जातो, एकक स्थानी 9 असल्यावरच 3ने भाग जातो असं आहे का कसोटी? नाही. 3ची कसोटी काय आहे? जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जातं. म्हणून हे देखील चुकीचं विधान आहे. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. पहिलंच विधान हे अचूक आहे, म्हणजे अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. विभाजक कोणाला म्हणतो आपण? ज्या एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्याला त्या संख्येचा विभाजक असे म्हणतो आणि त्या संख्येला विभाज्य असे म्हणतात. तर हे आपल्याला क्लिअर ठेवायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न, तर ही पदावली योग्य होण्यासाठी चिन्ह गट निवडा. आता ही पदावली योग्य होण्यासाठी म्हणलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? या पदावलीमध्ये हे चिन्ह गट ठेवून पाहायचं आहे. मग आता आपल्याला चेक करायचं की कोणती पदावलीमधील चिन्ह गट हे योग्य होतील हे उत्तर येण्यासाठी. तर पहा इथे 9 त्रिक 27 होतं, इथे 7 दोन्ही 14, 14 मध्ये 10 मिसळलं तर 34 उत्तर येतं, म्हणजे हे इथे योग्य होत नाही. 32 14, इथे आधी आपल्याला गुणाकार करावा लागेल. 32 14, 9तून 3 गेले किती राहतात? 6, 14 आणि 6 तर 20 उत्तर येतं, म्हणजे इथे 10 दिलेलं हे देखील चुकतंय. त्यानंतर पहा 3 दोन्ही 6, 9तून 6 गेले 3 राहिले, मग पहा इथे 7 10 आणि 7 17 होतं, हे देखील चुकतंय. त्यानंतर पाहता 3 दोन्ही 6, 9 वजा 6 होणार, अधिक 7, 9तून 6 गेले किती राहतात? 3, 3 अधिक 7 बरोबर 10. हेच उत्तर इथे योग्य आलेलं आहे, म्हणजे 4 नंबरच्या पर्यायातील चिन्ह गट इथे सुटेबल होणार आहे हे पदावली योग्य होण्यासाठी. म्हणून आपल्या 4 नंबरच्या पर्यायाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न, शेजारच्या आकृतीमध्ये किती लघुकोन आहेत? आपल्याला लघुकोन विचारलेलं आहे. तर पहा हा तर काटकोन आहे, लघुकोन 1 2 3, तर इथे आपल्याला 3 लघुकोन दिसत आहेत. त्यानंतर पहा हे दोन्हीचे मिळून एक लघुकोन तयार होतो 4,
पुन्हा हे दोन्हीचे मिळून 5 लघुकोन तयार होतात. तर पहा हा देखील लघुकोन आहे आणि हा देखील लघुकोन आहे. अशा प्रकारे इथे 5 लघुकोन तयार झालेले आहे. पुन्हा जर आपण हे पूर्ण घेतलं तर ते काटकोन होणार आहे, म्हणून त्याला आपल्याला घेता येणार नाही. हे काटकोन आहे. अशा प्रकारे इथे आकृतीमध्ये 5 लघुकोन आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. चौरस ABCDच्या बाजूंचे मध्यबिंदू PQRS आहेत, तर चौकोन PQRS कोणत्या प्रकारचा आहे? तर पहा चौरस ABCD हा बाहेरील चौरस आहे आणि PQRS हे काय त्याचे मध्यबिंदू आहेत. तर चौकोन PQRS कोणत्या प्रकारचा आहे हे विचारले आपल्याला. तर पहा चौकोन PQRS म्हणजे मधला जो काही चौकोन आहे तो कोणत्या प्रकारचा आहे विचारले आपल्याला. पतंग, चौरस, अनियमित काही यापैकी नाही. तर पहा हे कशा प्रकारचा असणार आहे? चौरस, कारण याचे देखील सगळे बाजू सारखे असणार आहेत म्हणून हा चौरसच असणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील बिंदू 4.2 सेंटीमीटर दूर आहेत, तर वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारी रेघ जास्तीत जास्त किती लांबीची असेल? तर पहा जी काही माहिती दिली आहे ते आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे. वर्तुळावरील पहा वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील बिंदू यातील अंतर आपल्याला दिलेलं आहे किती आहे? 4.2 सेंटीमीटर दूर आहे. म्हणजे हे कशाचं माप दिलं आहे आपल्याला? तर त्रिज्याचं माप दिलेलं आहे, रेडियसचं आपल्याला माप दिलेलं आहे. तर वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारी रेघ, वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारी रेघ ही जास्तीत जास्त किती लांबीची असेल म्हणलेलं आहे. मग वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो? जीवा म्हणतो. आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा काय असते? व्यास असते आणि ती काय असते? त्रिज्येच्या दुप्पट असते. म्हणजेच किती असणार आहे जास्तीत जास्त? ती 8.4 सेमी इतकी जास्तीत जास्त मोठी असणार आहे. तर हा ट्रिकी क्वेश्चन आहे, आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे आणि याचं उत्तर शोधायचं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. वर्तुळा केंद्रावर आपल्याला त्रिज्येचं माप दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं की जास्तीत जास्त किती लांबीची असेल? मग सर्वात मोठी जीवा ही वर्तुळाची व्यास असते आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट असते. या दिलेल्या माहितीचा वापर करून आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पहा 250 मीटर लांबी आणि 150 मीटर रुंदीच्या आयताकृती मैदानाच्या कडेने किती फेऱ्या मारल्या तर 12 किलोमीटर अंतर चालून पूर्ण होईल? पहा फेरी मारणे जर प्रश्नामध्ये असेल तर आपल्याला इथे परिमिती कॅल्क्युलेट करायचं आहे. परिमिती आपल्याला शोधायचं आहे. तर पहा लांबी आणि रुंदी दिलंय, आयताकृती मैदान आहे, मग त्याचं परिमितीचं काय सूत्र आहे? 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे या दोघांची बेरीज 150 आणि 250 म्हणून किती होणार आहे? पहा 300, 400 आणि 2 गुणिले 400 किती होणार आहे? 800 मीटर. म्हणजे एक फेरी मारलं म्हणजे एक परिमिती कंप्लीट झालं म्हणजे 800 मीटर अंतर इतके पूर्ण होणार आहे. मग एकूण अंतर किती विचारलं आहे आपल्याला? 12 किलोमीटर. मग 12 किलोमीटर म्हणजेच किती? 12,000 मीटर असतं. मग भागिले आपल्याला 800 करायचं आहे म्हणजे किती फेऱ्या मारायला असेल ते येईल उत्तर. 0 0 कॅन्सल. मग पहा 8 1 8, 9 10 11 12 4 राहिला 8 5 40 म्हणजेच किती फेऱ्या माराव्या लागतील? 15 फेऱ्या माराव्या लागतील तरच 12 किलोमीटर अंतर हे पूर्ण होणार आहे. कारण एका फेरीमध्ये किती अंतर पूर्ण होणार आहे? 800 मीटर. आणि पहा 15 फेरी झाल्यानंतर 15 गुणिले 800 केल्यानंतर बरोबर ते आपलं उत्तर येणार आहे विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे हे आपलं उत्तर शोधायचं होतं. त्यानंतर पहा 120 मीटर लांब व 75 मीटर रुंद आयताकृती जागेत समान अंतरावर 10 मीटर बाजूचे 2 चौरसाकृती पाण्याचे हौद खोदले. उरलेल्या जागेवर हिरवळ लावली तर हिरवळीच्या जागेचे क्षेत्रफळ किती? तर पहा आपल्याला आयताकृती जागा असं सांगितलेलं आहे. आयताकृती जागा म्हणजेच पहा आयताकृती मैदान आहे, त्याची लांबी आपल्याला दिलेली आहे 120 मीटर आणि रुंदी दिली 75 आणि या जागेमध्ये समान अंतरावर 10 मीटर बाजूचे 2 चौरसाकृती पाण्याचे हौद खोदले. 10 मीटर बाजू असलेले 2 चौरसाकृती हौद खोदलेले आहेत अशा प्रकारे आणि उरलेल्या जागेवर हिरवळ लावली तर हिरवळी जागे क्षेत्रफळ आपल्याला हे काढायचं आहे. मग पहा या काय करावं लागेल आपल्याला? हे जे काही आयताकृती जागा आहे त्याचे क्षेत्रफळ आधी काढावं लागेल. मग आयता क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी आणि त्यातून आपल्याला हे वजा करायचं आहे. म्हणजेच काय? 10 मीटर बाजू चौरस आहे, मग चौरस क्षेत्रफळ सूत्र काय? बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग आणि 2 असल्यामुळे 2 गुणिले 10चा वर्ग करायचा आहे आपल्याला. ह्याच्यातून वजा केल्यानंतर आपल्याला उरलेलं क्षेत्रफळ मिळणार आहे. तर पहा ह्या शून्य इथे लिहायचं आपल्याला. 12 पंचे 60 ला 0 पुन्हा हातचाले 6, 12 पंचे 60 12 संग 84, 84 आणि 6 केल्यानंतर 90 येणार आहे म्हणजे 9000 हे झालं. 9000 चौरस मीटर झालं. वजा 2 गुणिले 10चा वर्ग 100, 100 गुणिले 2 200
9000 वजा 200 केल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 0 0 10 2 गेले 8 हातचा 1 पुन्हा 8 8800 मीटर चौरस मीटर इतका आहे जागा तिथे राहणार आहे. 8800 चौरस मीटर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यातून यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे प्रश्नांमध्ये दिलेली माहिती आपल्याला आधी समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तरे शोधायचे आहे. तर त्यानंतर पहा प्रश्न दिलेल्या आकृतीमध्ये किती घन आहेत? तर पहा या आकृतीमध्ये घन विचारले आपल्याला फक्त 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8च घन आहेत आणि हे एकावर एक रचलेले आहेत विद्यार्थ्यांनो. 8च घन या आकृतीमध्ये आहेत. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा दिलेल्या इष्टिकाचितीचे कोणते शिरोबिंदू? पहा त्यानंतर पहा प्रश्न दिलेल्या इष्टिकाचितीचे कोणते शिरोबिंदू एकाच पृष्ठावरील आहेत? एकाच पृष्ठावर कोणते शिरोबिंदू आहेत ते सांगायचे. ABCD. पहा त्यानंतर पहा प्रश्न दिलेल्या इष्टिकाचितीचे कोणते शिरोबिंदू एकाच पृष्ठभागावरील आहेत? तर पहा पर्याय ABCD. ABC इथे G आहे म्हणून हे येणार नाही. EFGH EFG आहे काही ते नाही म्हणून हे देखील पर्याय इथे येणार नाही. GABC. पहा GABC म्हणून हेच पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं.